एल्गार लाईव्हमध्ये आपलं स्वागत आहे। लाडली बहिणा ही योजना महाराष्ट्रामध्ये आलेली आहे आणि या योजनेच्या संदर्भात ग्रामीण भागातील व पूर्ण महाराष्ट्रातील महिला 1500 रुपये महिन्याचे त्यांना मिळणार आहेत। त्या संदर्भात महिला या ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी विविध अंगणवाडी केंद्रात, सेतू केंद्रात जात आहेत आणि त्या ठिकाणी त्यांना त्यांच्या आधार कार्डवरची जन्मतारीख, टीसी वरची जन्मतारीख आणि जन्माच्या दाखल्यावरची जन्मतारीख व्यवस्थित नसल्यामुळे कित्येक महिलांचे फॉर्म भरल्या जात नाही। त्या संदर्भात आतापर्यंत शासनाने अशी कोणतीही उपाययोजना सांगितलेली नाही की 3 पैकी एका ठिकाणी जे आपण अर्ज करतो आहोत त्या ठिकाणची जन्मतारीख ग्राह्य धरण्यात येईल। या संदर्भात खालील कर्मचाऱ्यांना सुद्धा क्लिअर नसल्यामुळे गावातील महिलांना त्या संदर्भात फॉर्म भरण्यासाठी भरपूर अडचणी निर्माण होत आहेत। त्या संदर्भात शासनाने याबद्दल सविस्तर त्या महिलेचं आधार कार्डची जन्मतारीख टाकायची की टीसी वरची जन्मतारीख टाकून तो फॉर्म सबमिट करावा, या संदर्भात आतापर्यंत कोणत्याही अशा उपाययोजना आलेल्या नाहीत। त्यामुळे ग्रामीण भागातील महिला या फॉर्म आपण जर टीसी वरची जन्मतारीख वेगळी व आधार कार्डवरची जन्मतारीख वेगळी असल्यामुळे आपला फॉर्म हा रिजेक्ट तर होणार नाही। या संदर्भात ग्रामीण भागातील महिला व पूर्ण महाराष्ट्रातील महिलांना हा प्रश्न निर्माण होत आहे। तरी शासनाने या संदर्भात त्यांना क्लिअर करावं की 2 पैकी एका ठिकाणची जन्मतारीख ही ग्राह्य धरून त्यांचा फॉर्म व्यवस्थित सबमिट होईल। या संदर्भात महिलांना किंवा आपल्या ज्या संबंधित विभागाला कळवणे गरजेचे आहे, कारण ग्रामीण भागामध्ये आपण पाहिलं तर कमीत कमी आज जे आधार कार्ड बनले त्या आधार कार्डमध्ये 90% महिलांचे आधार कार्ड व टीसी वरची जन्मतारीख ही समांतर नसल्यामुळे भरपूर महिलांना याचा त्रास होण्याची शक्यता आहे। त्या संदर्भात शासनाने कोणत्या ठिकाणची जन्मतारीख टाकावी या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना कळवून ते खालच्या स्तरापर्यंत जाणे गरजेचे आहे। कारण महिलांनी फॉर्म भरलं आणि त्या फॉर्मचं जर येणाऱ्या काळात जर काही रिजेक्ट होण्याचे जर चान्सेस असले तर महिलांना भरपूर त्रास होणार आहे। त्या संदर्भात शासनाने या महिलांच्या प्रश्नाकडे लक्ष देऊन तातडीनं आपल्या संबंधित विभागातील लोकांना कळवून त्या 2 पैकी कोणती जन्मतारीख टाकायची आणि फॉर्म सबमिट करायचं या संदर्भात कळवणे गरजेचं आहे। कारण महिला ह्या जन्मतारखांच्या चुकीमुळे व काही डॉक्युमेंटच्या चुकीमुळे संभ्रम निर्माण होत आहे। चिंता त्यांना वाटत आहे की आपण फॉर्म भरून आपण या योजनेचा लाभ घेऊ शकणार की नाही। त्या संदर्भात शासनाने तात्काळ या योजनेच्या संदर्भात जन्मतारीख कोणती टाकायची, का टाकायची याबद्दल लवकरात लवकर या संबंधित अधिकाऱ्यांना कळावं अशी गावातील महिलांची मागणी आहे। तर या मागणीच्या संदर्भात शासनाने तात्काळ लक्ष देऊन त्या ठिकाणी काय नेमकं करावं या संदर्भात लवकरात लवकर काही माहिती द्यावी अशी गावकऱ्यांची मागणी आहे।